आता आमदार रोहितदादा पवार हे हायकोर्ट, राज्य शासन, मुख्यमंत्र्यापासून सगळीकडे आपण निवेदन देऊन त्या पद्धतीने प्रश्न मार्गी लागणार आहे. जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातर्फे शहराच्या अन्यायकारक विकास आराखड्याच्या विरोधात ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माननीय राजेंद्र कोठारी यांच्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी जामखेड शहराच्या प्रारूप विकास आराखडा नियोजन समिती सदस्यांना निवेदन देऊन आपला निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना राजेंद्र कोठारी म्हणाले की आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून जामखेड विकास आराखड्यामुळे बाधित झालेल्या जामखेडकरांना न्याय देण्यासाठी औरंगाबाद हायकोर्टात जामखेडकराच्या वतीने बाजू मांडण्यासाठी स्वखर्चाने मोठमोठ्या वकिलांची नियुक्ती करणार आहेत. त्याचबरोबर जामखेडच्या जनतेला न्याय देण्यासाठी सहाय्यक संचालक नगर रचना विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडेही पाठपुरावा करण्याचे काम चालू असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात, राजेंद्र गोरे, हरिभाऊ आजबे, अनंता खेत्रे सर, विजू शेठ कोठारी, बजरंग डुचे, सुमतीलाल बोत्रा, दिगंबर जमदाडे, प्रकाश काळे, उमेश नगरे, विकी गायतडक, मनोज डाडर, अमोल लोकरे, कबीर गायतडक, समीर चंदन, दिगंबर फुटाणे, योगीराज गायतडक, श्री अरोरा यांसह जामखेड शहरातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. त्यानंतर आता 3 वर्षापासून 2.5 वर्षापासून नगरपालिकेला महाराष्ट्रात सगळीकडे प्रशासक असल्यामुळं त्या ठिकाणी आता लोकनियुक्त बॉडी नाही. आता आमदार रोहितदादा पवार हे हायकोर्ट, राज्य शासन, मुख्यमंत्र्यापासून सगळीकडे आपण निवेदन देऊन त्या पद्धतीने प्रश्न मार्गी लागणार आहे. आपल्याला मार्गी लावायचा आहे. सगळ्यांनी एकत्र राहून आपल्या जामखेड शहराचा विकास आराखडा हा आमसभेतच मंजूर करून घेतला पाहिजे. जेव्हा नवीन नगरपालिका निवडून नवीन नगरसेवक येतील त्या पुढं हा आराखडा ठेवायचा आणि ह्यांनी जशी आपली ग्रामपंचायतची ग्रामसभा बोलत होतो तशी आपली आमसभा बोलू आणि आमसभेसमोरच हा मंजुरीचा ठराव आपल्याला घ्यायचा आहे. तसं आपण शासनाला कळवत आहोत. आज आपण कोणी घाबरून जायचं कारण नाही आहे. कारण एकच उदाहरण सांगतो, नगरला जी मूळ कापड बाजार आहे त्याचा बी DP प्लॅन अनेक वर्षापासून होता. अजून बी तिथली एकही माडी तुटलेली नाही. म्हणून गाव उद्ध्वस्त होईल हे उद्ध्वस्त असं नाही. एवढा मोठा BNCचा रोड होता तर आपण एकही माडी रोहितदादांनी तोडून दिलेली नाही. हे तुम्ही ध्यानात घ्या. अशी कुठली अडचण येणार नाही आणि जरी अडचण असली तर आपण खंबीरपणे सगळेजण उभं राहून राज्य शासनाची आपण त्या पद्धतीने कायदेशीर लढाई करू. आता आपण सगळ्यांनी मिळून निवेदन द्यायचं. तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही तुमच्या हरकती तिथं देऊ शकता. पण अजून काय बोलायचं असेल तर बोलू शकता. बोलायचं